विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी धमाका अपडेट आज आली आहे। अखेर शेतकऱ्याची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली आहे। आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, ही बातमी 100% खरी आहे, कारण की सरकारच्याच माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते, पीक विमा आज येईल, यावर्षी येईल, त्यावर्षी येईल, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता। तर आता ही बातमी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर पडली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आतापर्यंत जमा झालेला नाही। शेतकऱ्यांनी देखील खूप आंदोलने मागे केली होती। बघा, काल पुन्हा एक आंदोलन झालं, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोळे उघडले आणि सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आज मोठी घोषणा झालेली आहे। ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे पैसे भेटतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतात, त्यांच्या आज खात्यामध्ये हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा आता जमा करायला सुरुवात होत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी रखडलेला पीक विमा तातडीने जमा करण्याचे आदेश दिले असून शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचे वातावरण आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे आणि या पीक विम्यासाठी तब्बल 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग करून दिला असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड केली आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे हा पीक विमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जमा होणार नाही, फक्त 10च निवडक जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, आता कोणते ते 10 जिल्हे आहे, ज्या 10 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आणि ज्या 10 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होणार ते देखील अगदी व्हिडिओच्या पुढे पाहूनच घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकार जे काय पीक विमा जमा करत आहे तो म्हणजे की 2022 पासून ते 2024 पर्यंतचा रखडलेला विमा। बघा, सप्टेंबरमध्ये जी काय अतिवृष्टी झाली होती त्याचे पण पैसे आता शेतकऱ्याला एकत्रित दिले जाणार आहे। ज्या 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता विमा देखील डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आता वर्ग केला जात आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की जो विमा आहे त्याला निधी मंजूर डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की आता हा जो काय तुम्हाला पीक विमा मिळतोय तो डायरेक्ट केंद्राच्या माध्यमातून निधी वितरित होतोय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जात आहे। आता बघा, गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यामध्ये आले होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील हा अडथळा दूर केला आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना विमा कमी मिळाला आहे त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यामध्ये येत आहे। आता हा विमा कोणाला भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर येणार आहे याची यादी प्रशासनाने सध्या जाहीर केली आणि बँकांना सोपवली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता इथेच संपत आहे असं म्हणायला काहीच हरकत पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय तर झाला आणि मुहूर्त देखील लागला। टप्प्याटप्प्याने वितरण पार केलं जाणार आहे। आज टोटल 10 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे। बघा, या 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव जर येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये 23,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षाचा किमान एकदा तरी पीक विमा भरला होता त्यांना तो अद्याप भेटला नव्हता, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यामध्ये आली आहे
केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला दिला असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप देखील सुरू करण्याबद्दल निर्णय होत आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या 10 जिल्ह्यांची आज सरकारने यादी सांगितली त्याच 10 जिल्ह्यामध्ये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा दुपारी 1 ते 12 वाजता या ठिकाणी वितरण होणार आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना निधी मिळणार. बघा, परंतु हा निधी फक्त याच 10 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे, तांत्रिक समस्या आणि अपूर्ण EKYC बघा यामुळे विलंब झाला होता, पण आता मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये आला आहे. ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. डायरेक्ट राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी भेटली आहे आणि शेतकऱ्यांचा हक्काचा निधी त्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी आज सांगितली. सरकारने आज या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे. ज्यांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू शेतकरी आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करायला सुरुवात झाली आहे. पुढील 1 तासाच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यामधील 10 जिल्ह्यामध्ये 23,000 रुपयांचा पीक विमा हेक्टरी 23,000 रुपये असा जमा करण्यामध्ये येत आहे. तुमच्या मोबाईलवर आता मेसेज येणार आहे शेतकरी बांधवांनो, कारण की सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता झालेला आहे. यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही नक्की चेक करून घ्या, कारण की यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आज टोटल 23,000 रुपयांची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. काही शेतकऱ्याला अद्यापही आपली EKYC पूर्ण केलेली नाही, अशा शेतकऱ्याला आता निधी मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्ही EKYC आधार लिंकिंग तात्काळ करून घ्या. जर तुम्ही EKYC आधार लिंकिंग केलं नसेल तर तुम्ही बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सरकार कितीही निधी वितरित करून द्या तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे कडक शब्दामध्ये सांगितलं आहे, सर्व शेतकऱ्यांनी EKYC करून घ्या. आता बघा, आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला जोडलेले आहे का नाही ते तपासून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी जोडले नाही अशांचा विमा पुन्हा अडकू शकतो. ग्रामीण भागामधील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून प्रशासनाने विशेष मोहीम राबवून ही कामे पूर्ण करून घेतली आहे आणि सर्व जाग्यावर सर्व ठिकाणी सूचना केल्या आहे. आता यापुढे कोणावरही कोणत्याही शेतकरी बांधवांवर अन्याय होणार नाही अशी खात्री आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज पीक विमा आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे, भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना की या ठिकाणी आता पीक विमा भेटलेला नाही. म्हणजे की फक्त 10 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. तर शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका, सरकारने या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाईमधून अपात्र ठरवले जाईल. सरकारने सांगितलं आहे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड शेतकऱ्याकडे असायला पाहिजे, तरच शेतकरी गोरगरीब शेतकरी म्हणून ओळखला जातो. कारण हा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच राखीव ठेवण्यामध्ये आला होता. तसेच ज्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढले नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील तांत्रिक कारणास्तव आज थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर आतापर्यंत तुम्ही जर फार्मर आयडी काढलं नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण की फार्मर आयडीचा भरपूर लाभ आहे. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उठले असतील, फार्मर आयडी कार्ड काढायचे कुठे? बघा, आता ई-सेवा केंद्रामधून तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढू शकता. तुम्ही ऑनलाईन देखील या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढू शकता. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय आता झालेला आहे आणि बघा या ठिकाणी सरकारने आज यादी जाहीर केली आहे. आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज पीक विमा जमा केला जात आहे.
तर बघा शेतकरी भावांनो, आता सरकारने निर्णय घेतला आणि अगदी 10 जिल्ह्यामध्ये आता 23,000 रुपयांचं वितरण करण्यामध्ये येत आहे. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. नागपूरमधील कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल बघा आणि या ठिकाणी कळमेश्वर आणि रामटेक या भागामधील ज्या लाभार्थ्यांना PM किसानचे पैसे भेटले आहे त्यांच्याच खात्यावर आज 23,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले आहे आणि या भागामधील शेतकऱ्यांनी आपली EKYC पूर्ण केली असेल तरच त्यांना आज दुपारच्या नंतर म्हणजे की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी त्यांचा मोबाईल वाजणार की त्यांच्या खात्यामध्ये 23,000 रुपये क्रेडिट झालेले आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने त्यासोबत पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यासाठी देखील मोठा निधी सरकारने आज मंजूर करून दिला आहे. परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरणार नाही. आपला आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक आहे का नाही एकदा तपासून घ्या. तुमचा मोबाईल नंबर सुरू आहे की नाही ते पण एकदा तपासून घ्या, कारण कधीही आता तुम्हाला मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर तुमच्यासाठीच आज आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कसल्याच प्रकारे चिंता करण्याची गरज पडत नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून आज फक्त 10च जिल्ह्याची निवड आज करण्यामध्ये आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या 10 जिल्ह्यामध्ये येतात अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा असलेला बीड जिल्हा मध्ये देखील आज मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी आणि परळी या भागामधील शेतकऱ्यांची यादी आता बँकांकडे देण्यामध्ये आली आहे. त्यामुळे या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, या तालुक्यातील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता भेटलेला आहे त्यांनाच आज या ठिकाणी प्राधान्याने लाभ देण्यामध्ये येत आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही PM किसान योजनेसाठी लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेसाठी लाभार्थी असाल तर सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने आज निर्णय घेतला आहे की कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. बघा, आता या ठिकाणी पुढील जिल्हा येत आहे तो म्हणजे की विदर्भामधील बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून हिरवा कंदील देण्यामध्ये आला आहे. बुलढाण्यामधीलच खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि लोणारसह यवतमाळमधील बघा पांढरकरवाडा, घाटंजी, दिग्रस, पुसद आणि महागाव या भागामधील शेतकऱ्यांची खाती आज पूर्णपणे रिचार्ज होणार आहे, कारण की त्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज पैसा जमा करण्यामध्ये येणार आहे. ज्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक बिघाड नाही अशा शेतकऱ्याला तातडीने 23,000 रुपये जमा करण्यामध्ये सुरुवात होत आहे आणि या ठिकाणी त्यांना मेसेज देखील यायला सुरुवात होईल आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने सांगितलं आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील रायगड आणि लातूर जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि बघा माणगावसह लातूरतील बघा सरकारने सांगितलं आहे औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि जळकोट या भागामधील शेतकऱ्याला आज विमा मिळणार आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे ही लाभार्थ्याची प्राथमिक अट असून ज्यांची ही प्रक्रिया पूर्ण
पूर्ण आहे त्यांना आजचा दिवस नक्कीच या ठिकाणी गोड गेला असेल, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी सरकारने दिली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे नाव आता या ठिकाणी सरकारने सांगितलं या 10 जिल्ह्यामध्ये आले नाही, त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी किंवा चिंता करू नका, कारण की सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने यादी या ठिकाणी सरकार जाहीर करणार, टप्प्याटप्प्यानेच वितरण पार होणार. जर 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलं नसेल तरी कसल्याच प्रकारे चिंता करू नका. आता पुढील जेव्हाही कधी यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्याच यूट्यूब चॅनलवर कळविण्यात येईल. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, कारण की महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.